हॅलो. शब्दफुले बाय सुजाता या आपल्या पॉडकास्टवर आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा. मी आपलं खूप मनापासून आभार मानते. शब्दफुले या आपल्या पॉडकास्टला खूप छान प्रतिसाद मिळतोय. पंगत, वळवाचा पाऊस या हृदयस्पर्शी कथा, तसंच लायटर, गूढ आवाजाचे या भयकथा, या कथांना खूप छान प्रतिसाद मिळाला. पण माझं एक नम्र निवेदन आहे. चॅनलच्या रिपोर्टप्रमाणे अनेक जण या चॅनलवरील कथांचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे. जर त्यापैकी एक तुम्ही असाल तर माझं नम्र निवेदन आहे, प्रथम हे चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओ किंवा ऑडिओच्या खाली सबस्क्राईब बटन असेल त्याला क्लिक करा. शेजारी घंटेचं चिन्ह असेल त्याला क्लिक करा. तर नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळेल. मी आशा करते हा सकारात्मक बदल मला दिसून येईल. तर ऐकूयात कथा अनपेक्षित. लेखन खालिदा शेख. सरी बरसत होत्या. पाऊस थांबायचं लक्षण नव्हतं. किती वेळ वाट बघायची पाऊस थांबायची? रीमा विचार करत होती. रीमाला थांबून चालणार नव्हतं. अनेक इंटरव्ह्यूजना नकार. कंटाळून गेला होता जीव. आज मात्र समोरूनच फोन आला होता. कंपनी मोठी होती, शिवाय अंधेरीला होती. बोरिवलीहून फक्त 4 स्टेशन. पाऊस थांबेल असं वाटत नव्हतं. वाट बघण्यात ही पॉईंट नव्हता. शेवटी रीमाने बाहेर येऊन रिक्षाला हात केला. बोरिवली स्टेशनला 8:10ची लेडी स्पेशल पकडली. पांढरा रंग. सोमवार असल्याने आज नेसलेली अमेरिकन जॉर्जेट पार भिजून गेली होती. अंधेरी स्टेशन केव्हा आलं कळलंच नाही. ऑफिस जवळच होतं. रीमाने छत्री उघडली, पण वारा खूप असल्याने छत्री बंद करावी लागली. डोक्यावर रुमाल ठेवून तिने ऑफिसमध्ये प्रवेश केला. लिफ्टमधील मिररमध्ये बघितलं. लांब सडक केस एकदम भिजून गेले होते. रीमाने हातानेच केस नीट करत घड्याळाकडे पाहिलं. बापरे, 9 वाजून गेले होते. तिने तसंच रिसेप्शनिस्टकडे जाऊन इंटरव्ह्यू कुठे आहे ते कन्फर्म करून घेतलं. हातातील रुमालाने अलगद पापणीवर ओथंबलेले पावसाचे थेंब टिपले आणि "मे आय कम इन सर?" प्रश्न विचारला. उत्तराची वाट बघत असतानाच आतून सौम्य आवाजात "येस" ऐकू आलं. तशी ती आत आली. समोर चेअरमधली व्यक्ती पाठमोरी बसली होती. "यू आर लेट. 10 मिनिट्स." आवाज भारदस्त होता. येस सॉरी, पण पाऊस खूप होता आणि रिक्षाही मिळत नव्हती. आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी फॉर दॅट." न थांबता एका दमात ती बोलून गेली. समोरची व्यक्ती खुर्चीतून हलली, खाली वाकली. ड्रॉवर उघडल्याचा आवाज आला आणि परत बंद केल्याचा. त्या व्यक्तीच्या मनात नेमकं काय चाललंय हे तिला कळत नव्हतं. जशी त्याने मान वर केली आणि रीमाची त्याची नजरानजर झाली, तशी रीमा अचंबित झाली. समोर नॅपकिन देणारी व्यक्ती अनिकेत होता. तिला आलेलं स्थळ रीमा आश्चर्याने बघतच राहिली. अनिकेत. हो, रीमाला नकार देणारा. तिचं मन भूतकाळात शिरलं. नकार देण्याचं कारण सांगितलं नव्हतं, पण एवढंच कळलं होतं, त्याला इतक्यात लग्न करायचं नव्हतं. खरं तर तिला तो फोटोतच आवडला होता. फोटोत पांढरा शर्ट घातलेला होता. त्यात दिसणारी भारदस्त छाती, कपाळावर असलेला गॉगल, डिग्री देखील UKची. रीमाने नाव ठेवण्यासारखं काही नव्हतं. तिने स्वप्नसुद्धा विणायला सुरुवात केली होती. रविवारी बघायला येणार हे देखील ठरलं होतं. पण अचानक तिच्या पप्पांना फोन आला. काही कारणाने मुलाने लग्न करण्यासाठी नकार दिला होता. त्यामुळे बघण्याचा कार्यक्रम रद्द झाला होता. त्याच्या मम्मीने तर फोन करून माफी मागितली होती. सर्वांचीच. रीमा खूप आशा लावून बसली होती. कारण जाणून घेण्याची खूपच इच्छा झाली होती. तिने मनाशी ठरवलं त्या मुलाला फोन करून विचारायचंच. फोटोच्या मागे नंबर होता. रीमाने कोणी घरात नाही बघून मोबाईल उचलला. नंबर डायल केल्यावर भारदस्त आवाज आला. हॅलो. येस, हु इज स्पीकिंग? हळव्या आवाजात रीमाने उत्तर दिलं. मी रीमा सरदेसाई. ऐकल्यावर ओ ओके ओके बोला.
बोला ना. मी फक्त आपला थोडासा वेळ घेतेय. मला जाणून घ्यायची इच्छा आहे. माझा फोटो पाठवल्यानंतर तुमच्या घरातल्यांकडून होकार आला होता आणि आणि तुम्ही बघायला यायचंही ठरवलं होतं. मग अचानक नकार देण्यासारखं काय घडलं? मला जाणून घ्यायचंय. रीमा आपल्या मनातलं बोलून मोकळी झाली. थोडा वेळ शांतता पसरली आणि मग अनिकेतने सांगितलं, मी लग्नासाठी प्रिपेअर नव्हतो. मम्मीने आणि पप्पानी फोर्स केला होता. मुळातच मी बाहेर जाऊन शिक्षण घेतल्यानंतर मला स्वतःलाच थोडासा स्पेस द्यायचा होता. आणि कंपनीची मोठी पोस्ट, डायरेक्टरची, त्या पोस्टला मला न्याय द्यायला हवा होता. आणि म्हणून मी... रीमाने फोन कट केला. उत्तर मिळालं होतं. अपेक्षाभंगाचं दुःख काय असतं अनिकेतला समजणार नव्हतं. त्या फोटोत रीमाने आपलं मन गुंतवलं होतं. असं पाहिलं तर तिला नकार येत नव्हते, पण तिच्या रूपाला, शिक्षणाला साजेसं स्थळ नसल्याने तिचे पप्पा पुढाकार घेत नव्हते, हे सत्य होतं. आज अचानक इंटरव्ह्यूला नेमकं तोच समोर आल्यावर रीमा बावचळून गेली होती. अनिकेतने फोटोत पाहून आज असं कसं ओळखलं याच संभ्रमात रीमा होती. घे, फ्रेश होऊन ये. व्हॉट कॅन आय ऑर्डर फॉर यू? टी और कॉफी? रीमा काहीच न बोलता उठली. ओले केस वॉशरूममध्ये जाऊन पुसले. आरशासमोर बघितल्यावर नंतर जाणवलं टिकलीही पडली होती. तिने केस अलगद झटकले. आजचा इंटरव्ह्यूचा निकालही निगेटिव्हच असणार. विचार करत करत ती बाहेर आली. अनिकेत तिलाच निहाळत होता. कॉफी घे. प्लेट्समध्ये मारी बिस्किटं होती. रीमाने कॉफी प्यायला सुरुवात करून मुद्द्याला हात घातला. इंटरव्ह्यू कधी घेणार? अनिकेतने चेहऱ्यावर नजर रोखून विचारलं. घाई आहे का? अनिकेतने विचारल्यावर तिने कॉफीचा एक एक घोट घेत, नाही म्हणजे जर सिलेक्शन होणारच नसेल तर आय एम गोईंग फॉर अनदर इंटरव्ह्यू. इट्स टुडे ओनली. डिपेंड राहायला नको. उगाच अपेक्षा ठेवायची. आणि रीमाने अनिकेतकडे रोखून पाहिलं. आणि काय? अनिकेतने रीमाला बोलतं करायचा प्रयत्न केला. ते पाहून रीमाच पटकन बोलून गेली. अपेक्षाभंगाचं दुःख पचवताना परत त्रास व्हायचा. रीमा बोलून गेली. परत म्हणजे? अनिकेतने अचंबित होत विचारलं. याआधी झाला होता का इंटरव्ह्यू? तोही याच कंपनीत? रीमा खरं तर रागातच होती, पण तिने शांतपणे उत्तर दिलं. नाही, इंटरव्ह्यू होणार होता पण झाला नाही. त्याआधीच नकार आला. अनिकेतच्या लक्षात आलं रीमा त्याने दिलेल्या नकारासंदर्भात बोलत होती. ओके, आय अंडरस्टँड. अनिकेतला काहीच बोलू द्यायचं नाही ठरवून रीमा तिथून उठली. मला निघायला हवं. थँक्स फॉर कॉफी. रीमा उठताच अनिकेतने तिला थांबवत विचारलं. सो इफ यू आर इन अ हरी टुडे, टुमारो आय विल कॉल यू फॉर इंटरव्ह्यू इफ यू डोंट माइंड. म्हणजे तुमचा नकार नाही का? मला वाटलं. रीमा थोडीशी गोंधळली होती. मी इंटरव्ह्यू घेतला नाही अजून. आय थिंक यू आर नॉट प्रिपेअर्ड फॉर टुडे. सो विल मीट टुमारो. इज दॅट ओके? हा आवाजात आर्जव होता का? रीमाने स्वतःलाच प्रश्न विचारला. जास्त ताणून धरण्यात काही अर्थ नव्हता. रीमाने खिडकीतून बाहेर पाहिलं. आकाश निरभ्र झालं होतं. सरी बरसायच्या थांबल्या होत्या. उद्याच्या इंटरव्ह्यूसाठी अलगद होकार देऊन तिने अनिकेतकडे पाहिलं. शार्प 10, ओके? ती पण ओके म्हणून केबिनमधून बाहेर पडली. पाठवून एक्सक्यूज मी म्हणत अनिकेत बाहेर आला. त्याच्या हातात रीमाचा रुमाल होता. तिनेही थँक्स म्हणत लिफ्टकडे धाव घेतली. उगाचच हृदयाचे ठोके वाढलेले वाटले. बस स्टॉपवर आल्यावर उद्या यायचं का नाही हे विचार घोळवत ती घरी आली. झालेला प्रकार पप्पांना नाही सांगितला. सिलेक्शन झालं की मग बघू. दुसरा दिवस उजाडला. कोणता ड्रेस? का साडी? काय करावं या विचारात असताना मामाची केशरी रंगाची कलकत्ता साडी तिने सिलेक्ट केली. नेसल्यानंतर कितीतरी वेळ तिने स्वतःला निरखून बघितलं. अनिकेतनं नाकारावं असं काही कारणच नव्हतं.
पण करिअर करताना बरीच जण हे नक्कीच बघताना आढळत असल्याचं जाणवलं होतं. इंटरव्ह्यूसाठी वेळेतच पोचली. मी आय ये रीमा, वेटिंग फॉर यू ओनली. रीमा बसल्यानंतर अनिकेतने एक एन्व्हलप काढून तिच्या समोर धरलं. घे. अनिकेतने पुढे केल्यावर रीमाने प्रश्न केला, काय आहे त्यात? हां, बघ की, म्हणत अनिकेत हसला. रीमाला पुन्हा एकदा वाटलं, दिल की धडकन कभी इतनी प्यारी ना थी. आत चक्क अपॉइंटमेंट लेटर होतं. अजून तुम्ही इंटरव्ह्यू देखील नाही घेतला आणि अनिकेत परत हसला. अपेक्षाभंगाचं दुःख खूप कठीण असतं नाही का? कालच तू म्हणालीस ना. हो, ते मी मागचं सगळं आठवलं म्हणून. रीमा वरमली होती. ओके, त्याचीच तर ही भरपाई. आपल्यामुळे कोणाला तरी त्रास झाला आहे हे कालच मला जाणवलं आणि त्या चुकीची भरपाई आज केली. तुला नकार दिल्यानंतर ममाने खूप सिरियसली घेतलं. त्यानंतर तिला पॅरालिसिसचा अटॅक आला. त्या गडबडीत स्थळ बघणं तर दूरच, पण विचारसुद्धा करू शकलो नाही. तुझा फोटो परत करायला दिला होता, पण तोही तसाच राहिला. मध्यंतरी पप्पांनी परत एकदा तुझ्या स्थळाबद्दल विचार करायला सांगितलं होतं, पण धीर झाला नाही. वाटलं परत बघायला येतो सांगितलं आणि तू नाकारलंस तर. त्यावेळी कळलं अपेक्षाभंग म्हणजे काय असतं. खूप वेळा तुझ्या फोटोबरोबर संवाद साधले, माफीही मागितली, पण प्रत्यक्षात मात्र धीर झाला नाही. पण मनापासून माफी मागितली की देव देखील माफ करतो. आणि म्हणूनच तू माझ्यासमोर अशी अचानक आलीस. आणि तू गेल्यावर मी हे अपॉइंटमेंट लेटर टाईप करून घेतलं. एकदा वाटलं तू नाही येणार इंटरव्ह्यूला, पण एक मन म्हणत होतं तू नक्की येशील. न थांबता अनिकेत बोलत होता. रीमा त्या लेटरवरील त्याच्या सहीवरून हात फिरवत होती. हलके स्माईल देऊन पप्पांना सांगते म्हणत तिने मोबाईल हातात घेतला. अनिकेतने तिला पटकन थांबवलं. थांब, एकाच वेळेला 2 गुड न्यूज दे. आता मात्र रीमाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. भुवया उंचावत काय असा इशारा केला. अनिकेत उठून तिच्या जवळ जात म्हणाला, माझी जीवनसाथी बनशील का? त्याने आपला हात अलगद रीमाच्या हातावर ठेवला. रीमाकडे शब्दच नव्हते. तिने आपली नजर त्याच्या नजरेत मिसळू दिली आणि मान हलवून होकार दिला. शब्दांची गरज नव्हती. नजर नजर से हो रही है बात प्यार की. अनिकेतने संध्याकाळी मी मम्मी पप्पांना भेटायला येतो म्हणून सांग असं म्हटलं. रीमाला अनपेक्षितपणे अनिकेत भेटला होता. तिच्या स्वप्नांचा राजकुमार. सारंच अनपेक्षित होतं तिच्यासाठी. अनपेक्षित. लेखन खालिदा शेख. आवाज सुजाता. तुमच्या प्रतिक्रियेने लेखकाला आम्हाला प्रोत्साहन मिळेल. कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुमच्या दीर्घकथा पाठवण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम तसंच ईमेलवरही तुम्ही मला संपर्क करू शकता. यूट्यूब, स्पॉटिफाय, गाना.com, जिओ7, ॲपल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, स्टोरीटेल मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल. तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता. शब्दफुले@gmail.com हा आहे ईमेल ID. शब्दफुले या फेसबुक पेजवर तसंच सुजाता_शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता. तिथे DM करून तुमचा फीडबॅक कळवू शकता. सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत. नक्की चेक करा. शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता. त्यासाठी मला नक्की संपर्क करा. तर मित्रांनो, स्टे ट्यून. शब्दफुले बाय सुजाता. तर आजच्या या भागात मी सुजाता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.